या मुख्य व्यासपीठावरती केलं आणि त्यानंतर इथून या मॅचला सुरुवात दोन ऑफिशियल पंचांचा ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचेल, लगेचच मॅचला सुरुवात करणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं. इथून या मॅचला जरूर सुरुवात करतो. आई भाऊकाई देवी चषक काय दिलाय कळकेवाडीने नक्कीच बघायला गेलं ना, अगदी चांगलं आयोजन पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये अतिशय रात्रीचा दिवसाची रात्र नेहमी केली आहे टीम कळकेवाडी संघानं आपल्याला पाहायला मिळतं. सर्व खेळाडू चांगले आहेत त्या टीममध्ये आणि इथून आयोजन अगदी चांगलं पाहायला मिळतं. मॅचला सुरुवात होणार मोरणा क्रिकेट असोसिएशन आपल्याला जरूर पाहायला मिळतं, नेहमी त्यांच्या पाठीशी असतं आणि हेच ते मोरणा क्रिकेट असोसिएशन सर्व कमिटी, सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचला. आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे. पहिला बॉल गेम ऑन, लेग्स प्ले, पहिला चेंडू, पहिलाच बॉल जास्त बाहेर आहे, सुरुवात थोडीशी खराब. व्हाईट बॉल, व्हाईट +1 या दोन धावा ऍड होणार आहे आणि इथून श्री गणेशा झाला टीम उंबरवाडी संघाचा. या दोन या धावेनं आपल्याला पाहायला मिळतं. इथं सुरुवात जरूर चांगली होईल कारण स्ट्राईकला एक हार्ड हिटर आहे, तो मात्र हनुमंत पाहायला मिळतो. नावामध्ये ताकद आहे, जिद्द आहे, छोटा पॅकेट आहे, परसाला बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल इथून मिळेल कारण त्याला माहिती आहे स्टार्ट करणं ना थोडंसं कुठेतरी एक सिंगल घेऊनच करणं, कारण जेव्हा जेव्हा पहिला बॉल आपण घेतो ना, कारण वातावरण सकाळचं, बॉल लवकर ट्रॅव्हल होत नाही. हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सर्व येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं, सर्व कळकेवाडी रहिवाशांचं सहर्ष स्वागत आहे. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. दुसरा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं, व्हाईट बॉल. तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला. तर 4 बॉलवरती 4 विकेट जर घेतल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइस नक्कीच ओमकार सूर्यवंशी यांच्याकडून निलंकारसाठी पारितोषिक आहे. पहा, पैसा सगळ्यांकडे आहे, पैसा काढणं भरपूर ताकद लागते, लक्षात घ्या. आणि इथून 4 बॉल 4 विकेट घेतल्या ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइस निलंकारसाठी आहे. नाही येणारा, बिरकावून दिला, बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, येईल बिग 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 षटकार येतोय भावकाई देवी मधला पहिला हाय हँडसम बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार हेच क्वालिटी आहे, यासाठी हनुमान ओळखला जातो. ब्रँड आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि इथून बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो हाय हँडसम षटकार. हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी बघत असतो. आणि क्रिकेट असं आहे ना मित्रांनो, क्रिकेटने भरपूर काय दिलं आणि खेळाडू अर्जुन दादा बाहेर गेलं नाही पाहिजे हे लक्षात घ्या. तुमचे जे सर्व आयोजक असतील त्यांनी बाउंड्री लाईनच्या दिशेने उभं राहणं गरजेचं आहे, कारण मॅच थांबली नाही पाहिजे हे लक्षात घ्या. ग्राउंड छोटा आहे, धावा भरपूर होतील. पुन्हा एकदा भिरकवलाय, हो निघून जातोय, वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात गोड केली आहे या हनुमाननं. उंबरवाडी संघाला अगदी धावांचा मोठा पाऊस येणार का, कारण धावसंख्या धावफलकावरती 4 न पुढे सरकली आहे 14च्या घरामध्ये. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये ते 3 आणि 3 बॉलचा काही शिल्लक आहे. घणाघाती प्रहार करण्याची ताकद त्या खेळाडूमध्ये भरपूर आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. 45 जर्सी नंबर. पुन्हा एकदा हो हो गवस निघालणारा बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार, काय खासियत आहे, मी मगाशीच सांगितलं हा देव आहे आणि हा नक्कीच सुरुवात जरूर चांगली करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप फार मोठी होती, यासाठी ओळखला हनुमनला आणि धावसंख्या धावफलकावरती अगदी वेगानं पुढे सरकली आहे. 20 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक, आउटफील्ड फास्ट निघून चाललाय दन 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 करत. फक्त मिळणार एकच धाव मिळेल, कारण पंचांचा इशारा आपल्यापर्यंत जरूर पोहोचला. एक सिंगल इथून मिळतीये. धावसंख्या 21. 21 धावा, 5 बॉलचा खेळ झाला. फार धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. आज मी मगाशीच सांगितलं आज धावा जास्त होणार, कारण आज क्रीडांगण थोडंसं छोटं.
शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती काय असेल, शेवटचा बॉल आणि निघून जातोय. फक्त आकाशामध्ये बघावं लागेल. बिरकावून दिलाय बॉल. बिग 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 येतो षटकार. हीच खासियत आहे मित्रांनो. हनुमाननी वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या, त्या मात्र 27 धावा. अर्धषटक ठोकतोय की का या स्पर्धेमध्ये अजून मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये मी पाहिलं नाहीये अर्धषटक कोणी ठोकलंय. मात्र आज या स्पर्धेमध्ये नौका खेळाडू येणार का हनुमान, आणि मला असं वाटतं जरूर अर्धषटक ठोकणार आहे. शुभेच्छा जरूर असतील, मात्र नाही, गोलंदाज देखील कमी नाही आहेत. दुसऱ्या षटकामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं महेश येतोय, आणि महेशला आता कमबॅक करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला रणजित गेला. आता रणजित देखील एक चांगला खेळाडू आहे, मात्र बॅट हनुमानची बोलली आहे ना, तर स्ट्राईक देणं जेवढं येईल ना तेवढं देणं गरजेचं आहे, कारण चांगलं क्रिकेट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतं. आणि इथून या मॅचमध्ये काय स्ट्रॅटर्जी आहे, काय होईल, काय बिघडेल, काय घडेल, काहीच वेळामध्ये समजणार आहे. टीम अर्धव देखील कमी नाही आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. क्रिकेट कधी पलटेल, कधी बिघडेल, कधी कोण हारेल, कधी कोण जिंकेल, काही सांगू शकत नाही. हे क्रिकेट आहे. तर प्लीज जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करायचं. महेश बॉलिंग मार्कवरती, जर्सी नंबर 33. रणजित स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल फुल टॉस, फिल्डिंग खराब झाली आहे. लॉंगऑनला क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, आणि एक सिंगल इथून मिळेल. आता स्ट्राईक एंडला वैयक्तिक जन 27 धावा 6 बॉल मध्ये बनवल्या. तोच खेळाडू आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे तो 24 बनवल्या का, नक्कीच वाईटच्या 3 धावा असतील, सॉरी माफ करा. इथून चांगली फटकेबाजी तरी खेळलाय. आई भाऊकाई देवी चषकामध्ये चांगली बॅटिंग, जर्सी नंबर 25 हनुमान आपल्याला पाहायला मिळतंय. महेश देखील कमी नाहीये. हा बॉल सोडून दिला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं वाईट +1. या 2 धावा ऍड होतील, या 2 धावा असतील. आपण 2 धावा नक्कीच पाहायला मिळेल. अगदी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जेवढं शांत डोक्याने क्रिकेट खेळणार ना, जेवढं मास्टर माइंड आहेत तुम्ही, तेवढं क्रिकेट तुमचं चांगलं होतं, हे लक्षात घ्या मित्रांनो. पुढे सर बॅटनं घेऊन केला, उत्तर दिलंय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार, मिती धावा 4. हेच क्रिकेट आहे. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळत आहे तिथून 4. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इथून चौकार आला, चौकारांना धावसंख्या पुढे सरकली आहे. ते आतापर्यंत 34 धावा, 34. चांगला बॉल होता, थोडासा बघितलं आपण. अगदी व्हेरिएशन असणं मी नेहमी सांगत असतो, जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तुमच्याकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे, आणि तेच व्हेरिएशन दाखवलं महेशनं मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार आल्यानंतर शांत कसं ठेवायचं ना, कमबॅक कसं करायचं ना, हे महेशकडून शिकलं पाहिजे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती महेश. चांगलाय बॉल. अगदी डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून जातोय. हा डॉट बॉल आला, लागोपाठचा दुसरा. एक चौकार आल्यानंतर एक 2 डॉट, म्हणजे अगदी चांगली गोलंदाजी. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये ते 4 टू गो. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. बॉल तयार. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती फुल टू वसूल नाही गेलाय. फलंदाज बाद. अगदी सोपा सरळ 6 धा टिपला जाईल. बिग विकेट, महत्वाचा मासा गळ्याला लागलाय. विकेटचं पतन. हनुमान बॅक टू द डग आउट. छोटा पॅकेट, बडा धमाका. आपलं काम केलंय. संघाला जेवढ्या धावा बनवायच्या तेवढ्या बनवून दिल्यात. अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. संघाच्या धाव फलकावरती 34 आणि वैयक्तिक 28 धावेवरती खेळला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हनुमान. बॉल आतापर्यंत 5 झाले, 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पंच यानंतर टीम मीटिंग घ्यायला लावू नका प्लीज, कारण हे लक्षात घ्यायचं आहे लगेचच दुसरा गोलंदाज कोण असेल
लगेचच रेडी राहायचंय, लक्षात घ्या, कारण वेळ फार कमी आहे. महेशनं कमबॅक केलाय. फुल टॉस व्यवस्थित बॅटला कनेक्ट केला नाहीये. एक सिंगल इथून मिळतीये आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 35 आणि स्कोरबोर्ड 35 जावा. षटक क्रमांक दुसरं संपलं आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये शेवटचं षटक कोण घेऊन येणार हे आपण बघणार आहोत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आशिष. आशिष स्पीडअप घ्या प्लीज. यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आशिषने देखील 4 बॉल 4 विकेट्स घेतल्या. तर आपल्याला पाहायला मिळेल 500 रुपयाचं कॅश प्राइस त्याच्या नावावरती देखील असेल. सागर लक्षात घ्यायचं, पंचांना विचारल्याशिवाय आतमध्ये जाऊ नका प्लीज. विचारून गेलात नक्कीच, कारण पहिला बॉल फुल टॉस आहे. फुल टॉस वरती फेकून दिला, बिरकावून दिला. बॉल हवा इसबर, चेंडू सीमा रेषा पार. फक्त ढगात बघायचं, मस्तक पे दस्तक. बॉल निघून चालला 6 धावांसाठी. बिग 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 षटकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 41. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक बॉलचा खेळ झाला. आशिष वरती आला, बरोबरच हल्ला जरूर चढवला. हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आई भाऊकाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य क्रीडांगण अजून एक मिड ऑनला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल मिळेल. सिंगल ना धावसंख्या धावफलकावरती जर बघायला गेलं ना आपण तर पुढे सरकल्या तर 42 आणि स्कोरबोर्ड 42 जावा. 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये किती धावा येणार मॅच मध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. ओ चांगला बॉल होता. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल इथून मिळेल. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. सिंगल डबलला नक्कीच धावा चालू ठेवल्यात, कारण धावा येत आहेत. चांगला स्कोर बनलाय. एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. ट्रॉफीज देखील अतिशय चांगले. अगदी चांगलं आयोजन टीम कळकेवाडी टीमचं आपण जरूर बघतो. लाईव्ह कास्ट देखील अतिशय चांगला आहे. आपण नेहमी बघत असतो. सौरभ पाटील फार मेहनत लाईव्ह साठी जरूर पाहायला मिळतं. लॉक ऑफला बॉल निघून चाललाय डोक्याच्या वरतून आपल्या डगआउट मध्ये. सीमारेषेच्या बाहेर अजून एक आला षटकार. हीच खासियत आहे. स्टार्ट चांगला झालाय. सोन्यावरती हल्ला जरूर आलाय. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा वेगळा आहे. टफा पडल्यानंतर निघून चाललाय. स्लो झाला. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये ते 5. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 49 जावा. 50 ओलांडणार का टीम उंबरवाडी संघ? वैयक्तिक संघाच्या धावा किती होतील? हा बॉल टफा पडल्यानंतर पंचांचा इशारा आला. वाईट बॉल. 50 धावा झाल्या. टीम उंबरवाडी संघ स्टार्ट चांगला केलाय. इथून अर्धशतक संघाचं बनलंय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा लाईन खराब. लागोपाठचा दुसरा देखील चाललाय. वाईट धावा येत आहेत. आधीच दुष्काळात 13वा महिना आणि त्यामध्ये पाणी टंचाई हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. इथून एक शेवटचा बॉल चांगला हाताळावा लागेल. भरपूर बाहेर आले. इथून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असेल का? एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 52 बनवल्या. तर टीम उंबरवाडी संघ बॅटिंग करत असताना आणि अर्देव संघासमोर 53 धावांचं एक मोठं आव्हान उभं केलंय. 18 बॉल आणि 53 धावांची गरज. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत आम्ही जरूर घेऊन येतो. एका बाजूला फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम नक्कीच बघणार आहोत आपण. वक्रतुंड स्पोर्ट्स आंबेगर आणि बजरंग स्पोर्ट्स आंबुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर लगेचच रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या.
मी आत्ताच रिपोर्ट केला दोन्ही टीमचा, लगेचच रिपोर्ट करायचा. आंबोळे टीम आणि आंबेकर दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेचच. तर प्लीज चला वेळ घेऊ नका. टीम उंबरवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. 53 धाव्यांचं लक्ष आहे. तर टीम आंबोळे टीमचे कॅप्टन आणि आंबेकरचे कॅप्टन उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. टीम आंबेकरचे कॅप्टन उपस्थित आहेत. संदीप वरंडे इन ॲक्शन दिसतील. त्यांचा संघ आज दुसरी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर टीम आंबोळेचे कॅप्टन या लगेच रिपोर्ट करायचा आहे. चला सागर दादा पटापट प्लीज, कारण वेळ जास्त घेऊ नका. टीम आंबोळे टीमचे कॅप्टन लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. टीम उंबरवाडी संघ प्लीज. तर लक्षात घ्यायचं आहे टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आशिष आणि महेश, ज्यानं कमबॅक करून महेशनं दिलं. ही जोडी तर मैदानाच्या आतमध्ये आली आहे. लक्ष 18 बॉल आणि करायचे 53 धावा. आणि बॉलिंग करत असताना संघ आपण जरूर बघणार आहे आता उंबरवाडी संघ. पहिल्या डावाचा खेळ संपला, पहिल्या डावामध्ये बनवल्या ते मात्र 52 आणि 53 धाव्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं आहे. ते मात्र खेळत असताना टीम आडदेवला. नेक्स्ट मॅच टीम आंबोळे टीमचे कॅप्टन आंबेकरचे उपस्थित आहेत. तर लक्षात घ्या प्लीज, आंबोळे टीम वेळ फार घेत आहे. लक्षात घ्या शेवटचा कॉल तुम्हाला असणार आहे. मॅचला सुरुवात करायची प्लीज, वेळ जास्त घेऊ नका. 18 बॉल मध्ये 53, 53 इथून बनवायचे आहे. भाऊकाई देवी चषक 2025 मध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं, क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. लाईव्ह कास्ट पहा अगदी की स्पोर्ट्स आपण नेहमी बघत असतो. सौरभ की स्कोरर सॉरी माफ करा, नेहमी चांगलं आयोजन आणि चांगलं लाईव्ह कास्ट, क्लिअरिटी क्वांटिटी नेहमी चांगली असते. लक्षात घ्या. आणि सौरभ पाटील पूर्ण टीम फार मेहनत, आमचे कॅमेरामॅन अजिंक्य फार दिवसांनी आहेत. आणि पहिला बॉल हवेमध्ये आहे. हनुमंत आहे जेल. पहिला अटेम्प्ट नाही, दुसरा तिसरा देखील नाही आहे. 2-2 खेळाडू तिथे होते. मात्र कॅच कोणाचा? हनुमाननी कॅरी करायचा होता. पहिल्याच बॉल वरती विकेट जरूर मिळाला होता, मात्र व्यवस्थित पकडता आला नाहीये. संधीचं सोनं डावखुऱ्यात असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथून एक सिंगल जरूर घेतली आहे. आता डावखुऱ्याचा फलंदाज अगदी घातक असतात हे लक्षात घ्या. महेश धावा येणार का या मॅच मध्ये? हनुमानकडून अपेक्षा नव्हती. क्रिकेट आहे मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस, काही देखील होऊ शकतं हे लक्षात घ्या. पहिल्या बॉल वरती जरूर जीवनदान दिलं होतं प्रवीणनं. दुसरा बॉल महेशसाठी बॅटची कडा, बॉल निघून चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये, मिळणार एक फक्त सिंगल. अर्जुन दादा आपल्या ऑलराऊंडर्स ठेवा प्लीज. मॅच थांबली नाही पाहिजे, खेळाडू बाहेर नाही गेले पाहिजे लक्षात घ्या, कारण मॅच ऑन राहणं फार गरजेचं आहे. बॉलची मागणी करतात फन्स, बॉल द्या.
पुन्हा एकदा हा बॉल थोडासा शरीरावरती आला होता. ऑफिस स्ट्रॉंग आहे, पंच देखील तितके स्ट्रॉंग आहे मित्रांनो. लक्षात घ्या, मॅच बॉल आलाय. मॅच बॉल लगेचच घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. इथून जर्सी नंबर 05 बॉलिंग मार्कवरती प्रवीण आहे. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हेच क्रिकेट अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. भाऊकाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य क्रीडांगण, आणि या क्रीडांगणावरती अगदी चांगलं क्रिकेट नेहमी आपण पाहत असतो. बॅटची गडा घेतली आहे, बॉल यष्टिरक्षकाच्या डोक्याच्या वरतून निघून चालला. रेडी जर असताना तर कॅच देखील जरूर मिळाली असती. कमबॅक जरूर केलाय पहिल्या षटकामध्ये. नेक्स्ट मॅच अंबोळे आणि अंबिगर दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज दादा उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. या लगेच अंबेगरचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम अंबोळे टीम जर तुम्ही लाईव्ह बघत असाल तर उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. आई भाऊकाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य क्रीडांगण, आणि हेच आपल्याला पाहायला मिळतं. सर्व बॅनर आपण बघतोय, विशेष सहकारी त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेला स्पॉन्सर्स लाभलेत. स्पॉन्सर प्रेम भरपूर असतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यांचं मेहनत भरपूर असते, त्यांना मान सन्मान देणं भरपूर गरजेचं असतं, कारण ते आपले स्पॉन्सर आहेत. इथून एक सिंगल जरूर मिळते. 5 बॉलचा खेळ झाला, 4च धावा धावफलकावरती आहेत. चला प्लीज प्रवीण, वेळ घेऊ नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 5 बॉल झालेत, 1 टू गो. शेवटचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आज उंबरवाडी संघ देखील जोमात आहे. आणि हा बॉल पुन्हा एकदा हनुमंतला चान्स लॉंगकॉटला दिलाय. पुन्हा एकदा चुकी, अपेक्षा नाही आहे खेळाडूकडून, आणि बॉल कुठेतरी हाताला लागून जातो. साधा सोपा सरळ झेल घ्यायचा होता, मात्र इथून षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती 6 आणि स्कोरबोर्ड 6 धावा. आणि इथून पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येणार, आज कॅच ड्रॉप करतोय. ज्या खेळाडूकडून अपेक्षा नाहीये तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका, गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे त्या खेळाडूची. आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण जरूर बघणार आहोत हनुमानला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चाललाय, ते मात्र दुसरं स्वतः आलाय. आता स्ट्राईक एंडला फलंदाज आशिष, नॉनस्ट्राईकला आपण बघतोय महेशला. टीम आंबोळी टीमचे कॅप्टन लगेच आहे, आंबेकरचे उपस्थित आहेत. तर प्लीज वेळ जास्त घेऊ नका प्लीज. नाहीये प्लीज, वेळेचं बंधन करणं भरपूर गरजेचं आहे. चला प्लीज, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. फायन स्कोरबोर्ड अजूनही 12 बॉलचा काही शिल्लक आहे, 12 मध्ये अजूनही करायचे आहेत. इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचतो. 48 अजून बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. आणि इथून हा बॉल आहे, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत जरूर आहे. कॅच तर जरूर घेतलाय, नो बॉल, लगेचच फेकी केली आहे. इथून हात जर घातला नसता तर विकेट मिळाला असता. राहुल दादा थोडीशी चुकी करत असताना पाहायला मिळते. आणि इथून नो बॉल. आज हनुमानला झालंय का, बॅटिंग चांगली झाली, बॉलिंग थोडीशी बिघडते, फिल्डिंग मध्ये देखील थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. आणि इथून फलंदाज स्ट्रॉंग आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि इथून एक सिंगल मिळेल, नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून करावी लागेल. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा बॉल देखील हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो, राहुलला आपण तिथे जरूर पाहिलं. एक सिंगल इथून मिळाली आहे.
यानंतरची मॅच मी मगाशीच उल्लेख केला, आंबोळे आणि आंबेकर या दोघांमध्ये होणार आहे. दहा बॉल 45 करायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती हनुमंत. इथून फलंदाज बाद, विकेटचं पतन, आउट झाला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 9 बॉल 45 करायचे आहेत. इथून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून आतापर्यंत बॉल झालेत ते मात्र 4. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाशा बाहेर. धावा किती असतील नक्कीच पाहायला मिळेल तो चौकार. 4 धावा पाहायला मिळाल्या. 4 न धावसंख्या पुढे सरकली आहे, ती मात्र 12 या आकड्यावरती. 7 बॉल 41. शेवटचा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती काय होईल, काय बिघडेल, काय घडेल. शेवटचा बॉल देखील घेऊन काढला क्षेत्ररक्षक. दोन्ही हात खुल्ले केलेत. फलंदाज बाद, विकेटचं बटन, आउट होतोय खेळाडू. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये आणि आपण टॉस तिथे करणार आहोत. आपल्याला पाहायला मिळतात उपस्थित मान्यवर माननीय सन्माननीय आदरणीय रघुनाथ मोहिते साहेबांच्या हस्ते आपण नाणेफेकी करतोय. आणि एका बाजूला टीम आंबेकर आणि दुसऱ्या बाजूला आंबोळे, दोघांच्या हस्ते आपण टॉस. आंबेकरचा कॉल असणारा टॉस त्यांच्या हस्ते आपण इथे करतोय नाणेफेक. स्विंग द कॉइन आणि टॉस कोणाच्या बाजूने आहे हे लगेच सांगायचं आहे. टीम आंबेकर टॉस जिंकला, डिसिजन फर्स्ट बॅट. आणि इथून त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आंबोळेला टीमला इथून दिली आहे फिल्डिंग. जशी मॅच संपणार लगेच आंबोळे टीम क्षेत्ररक्षण सजवायचं हे लक्षात घ्या. 6 मध्ये करायचे 41. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज माहीला नक्कीच बोलवला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, ते शेवटचं 3रं. आशिषनं उडवलाय बॉल, भिरकावून दिला. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग 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 षटकार. हीच खासियत आहे मित्रांनो, क्वालिटी आहे, ब्रँड आहे. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 5 मारले ना, अजून 1000 मिळतील. आला लाखो फाटचा मानवंदना देताना दुसरा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 षटकार. लागोपाठचा दुसरा हल्ला चढवला माहीवरती. जर 36 पाहिजे असतील तर बनवल्या असत्या का? क्षमता जरूर आहे. 5 वर 5 ठोकले तर 1000 मिळतील. अशीच आजचा दिवस भरून निघेल. ओ थोडासा बचावला हा बॉल, थोडासा वेगळा. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल असून देखील शिल्लक आहेत. चांगलं क्रिकेट. भाऊकाई देवी चषक 2025 अगदी हे भव्य दिव्य क्रीडांगण आहे. क्रीडांगणावर अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल टफा फडल्यानंतर पाहायला मिळतो निघून चाललाय डॉट. आता बॉल शिल्लक आहे 2. 2 बॉल मध्ये करायचे 28. हो चांगला बॉल, चांगला बॉल. असं वाटलं की पुढचं दार उघडं राहत आहे की मागल्या दाराने चोरी होती की काय, मात्र थोडासा बचावला. बॉल आतमध्ये राहिला, जास्त वरती गेला. आणि त्यानंतर शेवटचा बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग डोक्याच्या वरतून. बॉल निघून चालला चौकार. आणि सामना हेतून जिंकलाय टीम पाहायला मिळतीये. उंबरवाडी संघानं पहिल्याच सुरुवात चांगली केली आहे. आणि इथून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. ज्या खेळाडून बॅटिंग करत असताना वैयक्तिक 28 धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना
धावा खर्च केल्या 7 आणि 2 विकेट्स घेतल्या. तो देवाचा देव, नाव त्याच्यामध्ये, ताकद, हनुमान ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आंबोळे टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवा. मी मगाशीच सांगितलं होतं, प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. आई भाऊकाई देवी चषक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आणि हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. तर टीम आंबोळे लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल तो मात्र संघ आंबेकर. तर वेळ घेऊ नका, दोन्ही टीम्स जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे टीम आंबोळे आणि टीम आंबेकर